नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज आपण बघणार आहोत की डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय। ठीक आहे, जेव्हा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही त्या कॉलेजला जाणार आहात, तर नक्की तुमच्यासोबत ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत एक डीडी असणे गरजेचं आहे। आता तो डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट हा किती पैशाचा असतो, तो कसा काढायचा, त्या काढण्यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतात, आणि जर तुम्ही डीडी योग्य वेळेवर सबमिट केला नाही तर तुमचा प्रवेश सुद्धा रद्द होऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, डीडी म्हणजे काय। तर डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट हा एका बँकेकडून जारी होणारा एक प्रकारचा पेमेंट इन्स्ट्रुमेंट आहे, ज्यामध्ये तुम्ही एका सुरक्षितपणे एका संस्थेला किंवा कॉलेजला किंवा एका व्यक्तीला हा चेक देऊ शकता। जो डिमांड ड्राफ्ट आहे तो मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की तो एक प्रकारचा चेक असतो, त्यामध्ये आधीच पैसे जमा असतात। ठीक आहे, तर आधीच पैसे जमा असल्या कारणाने तो बाउन्स होऊ शकत नाही, म्हणून कॉलेज काय करते की तुमच्याकडून डीडी बनवून घेते। पण डीडी हा असा चेक आहे की ज्यामध्ये पैसे अगोदरच बँकेकडे ठेवलेले जातात। ठीक आहे, तर त्यामुळे तो बाउन्स होत नाही। हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे की डिमांड ड्राफ्ट हा कसा बनवायचा। सगळ्यात अगोदर तुम्हाला एखादी बँक निवडावं लागेल, ज्या ठिकाणचं कॉलेज आहे तिथली सुद्धा राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नॅशनलाइज बँका तुम्हाला निवडावं लागेल। त्यामध्ये स्टेट बँक असो का सेंट्रल बँक असो का पोस्ट बँक असो, कोणतीही बँक निवडा, किंवा तुमच्या गावाची किंवा तालुक्याची बँक सुद्धा निवडली तरी चालेल। आता ते बँक निवडल्यानंतर तुम्हाला तेथे जावे लागेल। आता यावेळी सुद्धा एक कंडिशन येऊ शकते की तुमची ती बँक नसू शकते, कारण तुमचे नातेवाईक किंवा तुमचे वडील किंवा तुमचं तिथं खातं नसू शकते। तर अशा वेळी घाबरून जाण्याचं कारण नाही। अशा खूप साऱ्या राष्ट्रीयकृत बँका आहे की ज्या तिथं गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट ते देऊ शकता, जरी तुमचं तिथं खातं नसेल तरी सुद्धा। तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे डीडी ॲप्लिकेशन फॉर्म भरणे। बँकेमध्ये तुम्हाला जे बँक अधिकारी आहे ते तुम्हाला डीडी साठी एक फॉर्म देतील। त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं माहिती म्हणजे पेई नेम, ज्या संस्थेला ज्या कॉलेजला तुम्हाला चेक देणं आहे किंवा तो डीडी देणं आहे त्यांच्या नावावरती तुम्हाला डीडी भरावा लागेल, म्हणजे पेई नेम म्हणजे त्यांना तुम्ही हे पैसे देत आहे। तर त्यानंतर आहे अमाऊंट जे पण असेल, उदाहरणार्थ एससी कॅटेगरी, ओबीसी, एनटी प्रवर्ग यांना जे कॉलेज सांगेल त्यानुसारच तुम्हाला डीडीची रक्कम त्यामध्ये टाकावी लागेल। त्यानंतर आहे पेएबल ॲट, कोणत्या शहरामध्ये तुम्ही पैसे जमा करत आहे। उदाहरणार्थ पुणेमध्ये तुमचं कॉलेज आहे आणि पुण्यामधीलच बँक तुम्ही निवडली असेल तर तुम्ही शहर हे पुणे टाकू शकता। त्यानंतर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर तुम्हाला टाकावं लागेल आणि साईन वगैरे करावी लागेल। त्यानंतर आहे की जे बँकेचे अधिकारी आहे त्यांना हा ॲप्लिकेशन फॉर्म देऊन तुम्ही पैसे जमा करणे, हा सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे। तुम्ही कॅश किंवा तुमच्या खात्यातून डेबिट करून पैसे त्यांना देऊ शकता। एकतर तुम्ही कॅश सोबत घेऊन जा, एकतर तुम्ही ऑनलाईन मधून पैसे सोबत घेऊन जा, जेणेकरून त्यानंतर ते पैसे तुम्हाला बँक अधिकाऱ्यांना देणे आहे। त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे की विद्यार्थी मित्रांनो, बँक थोडे डीडी चार्जेस घेते। 50 ते 150 पर्यंत किरकोळ खर्च बँक घेत असते डीडी बनवण्याचा। ठीक आहे, त्यामध्ये एवढी काही मोठा इश्यू नाहीये। त्यानंतर आहे डीडी तयार होणे। ठीक आहे, चौथा महत्त्वाचा पॉईंट आहे की बँक तुम्हाला एक डिमांड ड्राफ्ट देईल आणि सोबत एक कस्टमर कॉपी किंवा रसीद किंवा रिसिप्ट देईल। ठीक आहे, हे रिसिप्ट आहे हे तुमच्याकडे जपासून ठेवा, कारण हे पुढे चालून खूप महत्त्वाची ठरणार आहे। तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला डीडी कसा बनवायचा हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कॉलेजला डीडी कसा सबमिट करायचा। ठीक आहे, तुम्ही डीडी तर बनवला, डीडी मध्ये रक्कम सुद्धा देऊन दिली। ठीक आहे, बँकेने तुम्हाला डीडी सुद्धा दिला। मी खूप दिवसापासून तुम्हाला सांगत आहे की पेएबलच्या जागी तुम्हाला जे कॉलेजने नाव सांगितलेले आहे त्या नावाचा तुम्हाला डीडी बनावा लागेल। त्यानंतर आहे डीडी कॉलेजच्या ऑफिस किंवा ॲडमिशन डिपार्टमेंटमध्ये द्यावा। ठीक आहे, जे पण ॲडमिशन इन्चार्ज असतील त्यांच्याकडे हा डीडी द्यावा लागेल, सोबत तुमचे ॲडमिशन डॉक्युमेंट। त्यानंतर जो डीडी आहे तो डीडी लवकरात लवकर कॉलेज काय करेल, बँकेमध्ये टाकून त्याची एंट्री करून घेईन आणि त्यांचे जे पैसे आहे ते कॉलेजमध्ये ते घेऊन टाकतील। त्यानंतर डीडी दिल्यानंतर फीची जी पेमेंट रिसिप्ट आहे हे घेणे विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते ध्यानात ठेवणे गरजेचे आहे, कारण डीडी म्हणजे एक प्रकारचे पैसे आहे। ठीक आहे, तर हे बनवताना ध्यानात ठेवा, डीडी बनवण्याआधी पेई नेम नीट तपासा। त्यासाठीच मी सांगत आहे की कॉलेजला कॉल करा, त्यांना विचारा की पेई नेम मध्ये काय नाव टाकणं आहे, कॉलेजचं नाव टाकणं आहे का कशाचं नाव टाकणं आहे।
डीडीवर कोणती चूक असेल ते लगेच बँक दुरुस्ती करून घ्या, कारण ती मोठी रक्कम असू शकते. ती चूक झाली म्हणजे तुमचा जो पैसा आहे तो जाऊ सुद्धा शकतो. डीडी हरवला तर बँकेत तक्रार करून डुप्लिकेट काढता येतो, पण वेळ लागतो. ठीक आहे. डीडी हा तुम्हाला डुप्लिकेट का मिळू शकतो, कारण तुम्ही त्याचे पैसे बँकेमध्ये मोजून दिलेले असतात. आता त्या वेळेच्या आत जर तो हरवला तर नक्कीच तुम्ही काय करू शकता, त्याची डुप्लिकेट प्रत काढू शकता. ऍडमिशन डेडलाईन आधी डीडी तयार ठेवा. मी तुम्हाला तेच सांगतोय की 14 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही डीडी बनवा, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी प्रॉब्लेम येणार नाही. यापेक्षा सुद्धा तुम्हाला ऍडमिशन बद्दल आणि डीडी बद्दल काही प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही व्हॉट्सअप चॅनल ग्रुपला जॉईन व्हा. आम्ही फ्री काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न करतो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.